श्री स्वामी समर्थ। उद्या 26 मार्च 2026 एकाच दिवशी प्रभू रामांचा जन्मोत्सव आणि आदिशक्तीची महाअष्टमी असा अत्यंत दुर्मिळ योग आला आहे। या दिवशी घरामध्ये 9 दिवे लावल्याने जीवनातील मोठे दोष दूर होतात। पण हे दिवे का लावावे, याचे आपल्या घरावरती आणि नशिबावर काय परिणाम होतात, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम 9 दिवे काय लावावे। रामनवमी आणि दुर्गाष्टमीला 9 दिवे लावण्यामागे काही विशेष कारण असतात। पहिली गोष्ट म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश। घरामध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष दूर करण्यासाठी दिव्याचा प्रकाश अत्यंत प्रभावी ठरतो। 9 ग्रहांची शांती। हे 9 दिवे आपल्या पत्रिकेतील 9 ग्रहांचं प्रतिनिधित्व करतात। यामुळे ग्रहांची पीडा कमी होऊन कामात यश मिळते। लक्ष्मीचे आगमन। महाअष्टमीच्या दिवशी लावलेले दिवे साक्षात माता लक्ष्मीला आकर्षित करतात, ज्यामुळे आर्थिक चणचण दूर होते। आरोग्य आणि सुखशांती। दिव्याच्या ज्योतीमुळे घरातील वातावरणात शुद्धता येते, ज्यामुळे घरातील सदस्यांचं आरोग्य सुधारतं आणि चिडचिड कमी होते। आता हे 9 दिवे कुठे आणि कसे लावायचे। पहिली जागा देवघर। प्रभू श्रीराम आणि कुलदेवतेसमोर कृतज्ञता म्हणून पहिला दिवा लावायचा आहे। दुसरा जागा घराच्या सौभाग्यासाठी तुळशीपाशी दिवा लावणं अनिवार्य आहे। तिसरी आणि चौथी म्हणजे घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना 2 दिवे लावायचे, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही। पाचवी जागा पाण्याजवळ। स्वयंपाकघरात जिथे पिण्याचे पाणी असते तिथे दिवा लावल्याने पितृदोष शांत होतो आणि अन्नाची बरकत राहते। 6वा दिवा ब्रह्मस्थान म्हणजे घराच्या मध्यभागी एक दिवा लावावा, ज्यामुळे संपूर्ण घरात सकारात्मक लहरी पसरतात। 7वी जागा म्हणजे धनवृद्धीसाठी आपल्या संपत्तीच्या जागी 7वा दिवा लावायचा आहे। तुम्हाला सुरक्षित ठिकाणी हा दिवा ठेवायचा आहे। 8वी जागा मंदिर किंवा वृक्ष। घराबाहेरील मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली 8वा दिवा लावून यायचा आहे। 9वी जागा अंधारलेला कोपरा म्हणजे घराच्या गच्चीवर किंवा अशा कोपऱ्यात जिथे अंधार जास्त असतो तिथे तुम्हाला 9वा दिवा लावून तो भाग उजळून टाकायचा आहे। आता लक्षात ठेवा की हे दिवे शक्यतो शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचंच असावं। दिवा कधीही थेट जमिनीवर न ठेवता खाली तांदळाचे आसन द्यायचं आहे त्याला। आणि दिवा लावताना जय श्रीराम किंवा ओम दुर्गा दुर्गेय नमः या मंत्राचा उच्चार केल्यास त्याचे फळ 10 पटीने वाढते। तुम्हाला मंत्र म्हणतच हे दिवे लावायचे आहेत। सर्वप्रथम 9 दिवे तुम्हाला घेऊन देवघरासमोरच लावायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे ठेवायचे आहेत। जेव्हा तुम्ही आरती करून घ्याल, जेव्हा तुम्हाला जे काही पाठपूजा तुमचा जो आहे मंदिरासमोर तुमच्या घरातला बसून तो सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत। तर हा रामनवमीला छोटासा उपाय करून पहा आणि तुमच्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदल अनुभवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।